नागपूर राडा प्रकरणी आता पोलीस आयुक्तांकडून पाहणी केली जाते। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। नागपुरात मोठा राडा झाला होता। एकूणच दगडफेक, जाळपोळ या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी खरं तर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर आता पोलीस आयुक्तांकडून या परिसराची पाहणी केली जाते। नागपुरात अनेक ठिकाणी आज खरं तर संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। त्यानुसार आज परिसरांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। त्यामध्ये 8 ते 9 ठिकाणी ही संचारबंदी लागू आहे। त्यामध्ये इमामवाडा आहे, इतर काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी यशोधरा नगरसह नागपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय सांगाल? सध्या पोलीस आयुक्तांकडून इथे पाहणी सुरू आहे। नक्कीच ज्या परिसरातून या तणावाला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल पोहोचलेले आहेत आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करतायत, परिस्थितीचा आढावा घेत आहेत। की संचारबंदी आहे आणि या संचारबंदीमध्ये काय परिस्थिती आहे त्यासाठी ग्राउंडवर जाऊन ते त्या ठिकाणी पाहणी करतायत। जे स्टाफ या ठिकाणी लागलेला आहे, सिक्युरिटी फोर्सेस लागलेले आहेत, त्यांच्याकडनं त्यांनी संपूर्ण सुरक्षेचा आढावा जो आहे तो या ठिकाणी घेतला। कारण की याच भागातून तणावाची सुरुवात जी आहे ती झाली होती। आज संपूर्ण परिसरामध्ये जाळपोळ झाले आणि त्यामुळे पाहणी करण्यासाठी रवींद्र कुमार सिंगल नागपूरचे पोलीस आयुक्त या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अधिकाऱ्यांशी चर्चा करतायत। सोमवारी रात्री जी जाळपोळ झाली, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यानंतर नागपूर पोलीस जे आहे ते ऍक्शन मोडवर आहे। पुन्हा घटना घडू नये यासाठी काळजी नागपूर पोलिसांकडून घेतली जात आहे आणि त्यासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त जे आहेत ते या ठिकाणी ऑन फील्ड आहे आणि संपूर्ण परिसराची पाहणी करतायत, चर्चा करतायत अधिकाऱ्यांशी। आणि या परिसरात आणखी काही इनपुट्स आहेत का, कोणी बाहेर येऊन आचार गजानन, सध्या नागपुरात काय परिस्थिती आहे? आपण पाहिलं अनेक ठिकाणी खरं तर संचारबंदी लागू करण्यात आली आहे, त्यामुळे नागपुरात काही ठिकाणी काय परिस्थिती सध्या आहे? नागपुरात आता शांतता आहे, परंतु लोकांच्या मनामध्ये अजूनही भीती आहे आणि त्यामुळे ती भीती दूर व्हावी हा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी आहे। आणि सर, काय सांगणार, की पाहणी करता या ठिकाणी? सगळे एरियामध्ये जाऊन करतो आहे आणि सध्या शांतता आहे, आपण पाहू शकतात। आणि जर असं कुठलाही एक इन्सिडेंट घडू नये कुठलाही, त्यासाठी आमचे अधिकारी, आमचे कर्मचारी सगळे हम जो है ये जो यहाँ पे कर्फ्यू ऑर्डर्स लगाए हुए हैं, इम्पोज किया हुआ है, वही हम लोग देख रहे हैं। पूरे एरिया में हम लोग घूम रहे हैं कि शांतता है कि नहीं। हमारी पूरी पुलिस फोर्स अलग अलग पॉइंट्स पे चेक कर रही है कि सब शांतता है कि नहीं, ये हम लोग असेस कर रहे हैं। संचारबंदी हटवण्यासाठी तुम्ही पाहणी करताय? ये जो है ये वही उसका असेसमेंट ले रहे हैं, वो होने के बाद में मैं आपको बता पाऊंगा कब तक। एक सवाल अभी बना हुआ है, नागपूरचे पोलीस आयुक्त या ठिकाणी हे दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा, मुंबईतील DGP यांच्याशी चर्चा त्या ठिकाणी या निमित्तानं होतं आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की जो कर्फ्यू लागलेला आहे, संचारबंदी लागलेली आहे, ती उठवण्याबाबत रिव्ह्यू जो आहे तो ग्राउंडवरनं या ठिकाणी रवींद्र सिंगल घेत आहेत।